आवाज ऐकणार आहात तर जाऊया पुन्हा एकदा निश्चितच समर्थन कक्षामध्ये आमच्या बरोबर जॉईन होत आहेत प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकत होतात. चला टाईमच्या बाबतीत आपण कृपया करून दिरंगाई करू नका प्लीज. मी विनंती करेन 5 षटकांमध्ये तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. चला घाई करा कारण या स्पर्धेचे शिल्पकार अनिलजी किनी साहेब सुद्धा आम्हाला या ठिकाणी संयोजन समिती दर्शवत आहेत की आपण वेळेच्या बाबतीत दिरंगाई करू नका. थँक्यू व्हेरी मच प्रशांत गरत, प्रमोद लिली, यावेळेला आपण पाहू शकलात. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. हार्ड लक संदीप खरवत अँड कंपनी आपण आलात. भूपेंद्र पाटील अग्रसेनाचे आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होताना चला वेळ दौडू नका आणि लक्षात असू द्या की 5 षटकही तुम्हाला 30 मिनिटातच फेकले गेले पाहिजेत. जर 30 मिनिटाच्या वरती 1 मिनिट सुद्धा जर झाला तर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये जो आपण पाहतोय की एक प्लेयर आहे तो आतमध्ये आणावा लागेल. लक्षात घ्यायचं आहे पॉवर प्ले मध्ये नाही आहे तर एक क्षेत्ररक्षक जो आहे तो मात्र तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये आणावा लागेल. विशालजी वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात. हार्डलक अमित तांडेल प्रबळ दावेदार होता या स्पर्धेचा. सनी यांना आपण पाहू शकतात. वेलकम सनी बोकाळे, आपलं सहर्ष स्वागत आहे. एका साईडला निमेश सान्ने सारखा खेळाडू, शैलू सारखा खेळाडू आपण पाहू शकता. शैलेंद्र घोडेकर म्हणून ज्याची ओळख. निलेश सांबरे अँड धीरज झा ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तेजल 11 वालीव संघातून खेळत असताना कपिल पाटील एक चायनामन गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेला ब्लॉक कॉल मध्ये चेंडू होता परंतु पंचांनी मात्र यावेळेला नाकारलं. सहमत नाहीये, डिसएग्री यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. कल्याण घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोपण नावाने कल्याणी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना निक नेमने ओळखले गेलं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये MRAच्या चेंडूवर एक काळ गाजवला. हेमंत कोळी एका साईडला पाहायला मिळत आहेत. कपिल पाटीलचा हा चेंडू निलेश सांबरे सरकी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता मात्र यावेळेला प्रयत्नांना यश आलं नाही आणि रितेश गंगेकर यांच्या हातामध्ये हा चेंडू मात्र विसावला गेला. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट टेकिंग गोलंदाज मिस्टर कपिल पाटील, मॅन इन फॉर्म गॉन. ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0. फलंदाज उमाकांत धायगुडे अर्थातच तानाजी धायगुडे. जबरदस्त आपण पाहतोय जे प्लेयर स्टँड आपण पाहू शकलात. आणि आता मात्र या ठिकाणी जो दाखवला जातोय जो स्टँड आहे समोरच आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला स्टँड आपल्याला पाहायला मिळतो आमच्या डाव्या साईडला. या ठिकाणी जितेंद्र पवार कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना एका साईडला शाहरुख शेख जे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि समोरच एक स्टँड आपण पाहू शकतायत. काहीतरी वेगळं नाविन्य करण्याची जी जिद्द. वेळ दौडू नका प्लीज. नयन किने आम्हाला वेळेच्या बाबतीत शार्पनेस या ठिकाणी दर्शवतात कारण आज आपल्याला एक संघ कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला पुढे आणायचं आहे, अंतिम 6 मध्ये घेऊन जायचं आहे. कपिल पाटील एक चायनामॅन गोलंदाज. उमाकांत धायगुडे अर्थातच तानाजी धायगुडे आपल्याला पाहायला मिळतोय. तानाजीचा हा पहिला चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. या प्रयत्नांना यश आलं नव्हतं परंतु या ठिकाणी झेल सुटतोय आणि या झेलचा कितपर्यंत परिणाम सोसावा लागेल ही येणारी वेळ दर्शवली जाईल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. तानाजीच्या बॅटमधून येत आहेत या 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. बिन 1 बाद 2. निलेश किनी कुठे असतील तर प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या. निलेश किनी गुड डिलिव्हरी, जबरदस्त. कपिल पाटील यासाठीच ओळखला जातो. ज्या अनुषंगाने कपिल पाटीलने अनेक विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केलेले आहेत, अनेक मेडन ओव्हर निर्धाव षटक आपल्या नावावर आहेत आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. तर मॅच विनर म्हणून गेम चेंजर म्हणून तानाजी धायगुडे या खेळाडूला पाहिलं जातं. ब्रँड ऑफ व्हॅल्यू ऑन साईडला फटका मात्र चिप शॉट. आता मात्र कोणती चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
अखेरकार सफलता प्राप्त करतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. मात्र तानाजी या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आज हर्षल महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आज वेगळ्या लुकमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत, परंतु एक हसरा स्वभाव हे नेहमीच आपण पाहू शकतात. दिवाळी झाल्यानंतर मात्र खूप सुंदर क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जातं आणि तदनंतर नायगावच्या परिसरामध्ये क्रिकेटला सुरुवात होताना पाहायला मिळते. गेल्या वर्षात 2 मोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमकडून आणि एका साईडला ब्लॅक अँड व्हाईट जबरदस्त एक मोठी स्पर्धा 2 लाखाची आणि मनमित गुसेकर यांनी आम्हाला ती संधी दिली होती. मनमित वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. यश अनिल किनी, मात्र यश किनी आम्हाला दर्शवतात अनिल किनी यांचे सुपुत्र की 2 धावा 2 गडी बाद. नाजूक स्थिती आहे. कपिल पाटीलने केलेली गोलंदाजी, घाई करा जरा, स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूवर मात्र आपण वेळ घेतायत असं संयोजन समितीचं आमच्यापर्यंत यावेळेला कंप्लेंट आलेली आहे. प्लीज थोडंसं कव्हर करा आपण टाइम. विशाल कोळी आज एकविरा स्पोर्ट्स या नावाने जास्तीत जास्त, हे नाव नाही आहे तर ब्रँड तयार झालंय वसई तालुक्यामध्ये. जयप्रकाश अप्रतिम आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने JP हा सुद्धा खेळण्याचा प्रयत्न कित्येक वर्ष आपण पाहिलात आणि तदनंतर जर आपण पाहिला तर अप्रतिम चांगलं क्रिकेट हाताळण्यासाठी आपण ओळखला जातो. असे दिग्गज खेळाडू आहेत. हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आहे. 2 धावा फलकावर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. कपिल पाटील एक चायनामन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाजी करण्यासाठी संचित. लेदर क्रिकेटचा अनुभव मात्र धडे गिरवतोय आतापर्यंत आणि लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. धीरज झा या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. तेजल 11 वालीव संघासाठी मात्र शुभेच्छा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. राहुलजी आत्माराम घरत यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि महेंद्र भगत TCP लाईव्हचे प्रोपरायटर म्हणून यांची ओळख पाहायला मिळते. 12, 13, 14, 15 जानेवारी असा मात्र वालीव प्रीमियर लीगचा थरार. आप्पा मैदान नवजीवन मात्र आई वालवादेवी क्रीडांगण या मैदानात रंगणारा आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 2. षटक क्रमांक 2 संचित नायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला नोचा इशारा. धीरज झाच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दर्जेदार सणसणीत षटकार. 9+6 एकंदरीत 7 धावा. या 7 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 9व्या धावसंख्येवर. आक्रमकता आता दाखवत असताना, कारण फुलटॉस चेंडूची वाट पाहत असतात, प्रतीक्षा करत असतात आणि तीच प्रतीक्षा या वेळेला केली गेली आणि फुलटॉस चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. शैलू काहीतरी कानमंत्र देतोय. सिनियर खेळाडू आहे आणि नायगाव संघाला नेहमीच एक आधारस्तंभ राहिलाय. जसं मोरेश्वर सान्ने यांचे सुपुत्र निमेश सान्ने यावेळेला चांगल्या प्रकारचा एक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि या 2 खेळाडूंचा एवढा आधारस्तंभ खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवर येताना संचित उजव्या हाताने. चला घाई करा. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022 आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतो मिस्टर संचित. फ्रीटच्या चेंडूवर फुलटॉस चेंडू धीरज झाच्या बॅट मधून निघालेला समोर खेळला गेला आणि या वेळेला आपण पाहतोय षटकाराकरिता या मिळतील 6 धावा. नाईस टायमिंग. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. धीरज झा इज ऑन अ फायर. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. रुपेश कोळी मात्र पुढे सरसावतोय. विशाल कोळी पुढे सरसावतोय
खांद्यावर हात देऊन मात्र दिलासा देतोय की संचित ज्या लेंथला तो ओळखला जातो ती लेंथ तुझी ही नाहीये. शैलू मात्र स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जात असताना पाहायला मिळतोय. शैलेंद्र गोडेकर भरपूर लेजंड खेळाडूंबरोबर खेळलेला हा खेळाडू रुपेश कोळी स्वतः मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 धावा 15 रन्स. धीरज झा आणि एका साईडला मिस्टर सद्दाम अशी जोडी. यावेळेला अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट. इंटू द गॅप मध्ये फक्त चेंडूला जंटल पुश केलं, एक धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जितू मात्र पुढे सरसावला गेला होता, 38 सर्कलच्या थोडासा बाहेर आला होता. धावांची गती स्कोर कार्डवर 16 धावा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना हा सामना क्रमांक 4 आहे. पहिल्या फेरीतील पहिला फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तेजल 11 वालिव, एक नामवंत संघ वसई तालुक्यातून. हे दोन्ही संघ बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज एकमेकांसमोर ठाकताना आपण पाहू शकाल. टायमर या ठिकाणी लावलेला आहे, नो एक्सक्यूज. 30 मिनिटे झाल्यानंतर 1 मिनिट अजून जर एक्स्ट्रा गेला तर तुम्हाला बाहेरचा प्लेअर मात्र आतमध्ये आणावा लागेल, लक्षात घ्यायचं आहे. एक तुम्हाला खेळाडू आहे तो मात्र आतमध्ये आणावा लागेल, याची दखल घ्यायची आहे. आंतरराष्ट्रीय जो रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू शैलूच्या हातामध्ये निघून जातोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 16 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. संचित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू खराब. 1 चेंडूवर 13 धावा मोजल्या गेल्या होत्या. अगोदरच हा चेंडू जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नांना यश नाहीये आणि शैलेंद्र घोडेकर कोणतीही चुकी करणार नाहीये. शैलू फलंदाज या ठिकाणी बाद होताना सद्दामला मात्र परतावं लागेल. या ठिकाणी बॅक टू द डगआउट. तेजल 11 वालिव संघाला मात्र मिळतोय यावेळेला तिसरा धक्का. चार धावन करता येतो या खणखणीत दर्जेदार शिवनेरी चौकार. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते तेजल 11 वालिव या संघाची. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 20 या धावसंख्येवर 20 रन्स. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता काय असते हे धीरजने दाखवून दिलं त्याच्या बॅटमधून. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक 2022 हा शानदार सोहळा, अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा शिवनेरी चषकाचा एक सुंदर सोहळा. संचित आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम. थोडासा मनकवडा ओळखला होता की स्टेप आउट झालाय फलंदाज, तर जरूर या ठिकाणी थोडासा खांद्याचा वापर केला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झालेत. 2 षटक हे पॉवर प्लेचे होते आणि पॉवर प्ले मध्ये मात्र यावेळेला 10च्या ॲव्हरेज नाही. आतापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतोय 10चा. 20 धावा फलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना तेजल 11 वालिव हा संघ आपण पाहू शकतायत. कपिल पाटील कॅप उतरवतोय, पंचांकडे देतोय, कल्याण घोरपडे सरांकडे. तत्पूर्वी मात्र याचाच अर्थ यावेळेला कपिल पाटीलला पाचारण केलं गेलंय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं असं षटक आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विशाल कोळी लॉंग ऑफ कडे आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत आणि
जयप्रकाश कोळी त्यांचे बंधू खूप चांगल्या प्रकारचे हे दोन्ही बंधूंनी मात्र आज जे ब्रँड त्यांचा तो झळाळताना पाहायला मिळतोय. नेहमीच त्यांच्या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारचा सहयोग ते देत असतात आणि गेल्या वर्षात तर एक अनोखा त्यांचा प्रयोग होता जे देश बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. संरक्षण करताना सीमा रेषेवर आपण सातत्याने पाहतो. आज आपण गाढ झोप घेतो अशा या बांधवांना मात्र पाचारण केलं गेलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. टिप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर तेजल 11 संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. गडी बाद झालेत आतापर्यंत 3. एक पार्टनरशिपची गरज होती. ती पार्टनरशिप आता मात्र होईल का? कारण अशरफ आणि धीरज या 2 फलंदाजांमध्ये चांगलं बॉन्डिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. एक पार्टनरशिप करण्यामध्ये माहिर आहेत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळले गेले. सनी ला मात्र बीट करून आणि संचितला बीट करून इंटू द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून गेला. ॲज अ स्विप ॲज अ एरो बाणासारखा वेगवान शिवनेरी चौकार. खूप सुंदर फटका होता. फ्रंट फूट बॅक फूट ओळखलं कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. 3 गोष्टींची गुणवत्ता असायला हवी. पायांची हालचाल अर्थातच युजेस फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, डोळ्यांची नजर आणि त्याचप्रमाणे टायमिंग प्रॉपरली तुमची वेळ खूप महत्त्वाची भूमिका असते. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी तुमच्या समोर आला तरी सुद्धा आपण निडरमानाने फलंदाजी कराल. खूपच बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा. थोडासा दबाव वाढला कपिल पाटीलवर. जेव्हा चौकार आल्यानंतर एखाद्या गोलंदाजाला आवडत नसतं परंतु कमबॅक करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 26 वर 26 धावा या फलकावर. गुड डिलिव्हरी कपिल पाटील. दोन्ही मात्र लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमी प्रमाणात असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अगोदरचा काळ खूप गाजवला. आपण पाहिला MRIच्या चेंडूवर असे कलाकार दिग्गज पाहायला मिळाले होते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू लगातार डॉट येत आहेत. थोडासा दबाव वाढतोय. फर्स्ट इनिंग मध्ये सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल होईल का? या अगोदरचा सामना आपण पाहिला. साईडच्या अर्नाळ संघ प्रबळ दावेदार होता. सलमानने मात्र मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर त्याने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्टेटमेंट दिली की मात्र दावेदार संघ होता परंतु त्या दावेदार संघाला मात्र आम्ही या ठिकाणी पराभूत केलं आणि त्यांना हाडलक म्हटलं. कारण शोएबाचं एक सुंदर क्षेत्ररक्षण तिथे चौकार रोखला आणि तिथे मनोबल उंचावलं आणि खऱ्या अर्थानं उस्मान आणि सद्दामने केलेल्या त्या शेवटच्या जोडीने धावा या खूप महत्त्वाच्या ठरल्या आणि सलमानने घेतलेली रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाची ठरली गेली. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र शैलूच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय कपिल पाटीलच्या हातखंडामधून. यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू होता. सरळ चेंडूला भिरकावून दिले गेले. 6 धावांकरता गुड शॉट. मुफास 11 वसई फाटा ग्रुपच्या दिशेने हा येतोय खणखणी दर्जेदार षटकार 6. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 32 धावा फलकावर. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. टेनिक्स कंपनीचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल स्पेशल लॉंग लाईफ. मात्र यांकडून या स्पर्धेसाठी लागणारे जेवढे चेंडू मात्र आपल्याला मिळतील तेवढे मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचे लाडके खासदार राजेंद्र गावित साहेब यांच्याकडून 1,25,000 रुपये या प्रथम पारितोषिक त्यांच्याकडून मात्र स्पॉन्सरशिप केले गेले. भारत माता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75वे वर्ष व श्री अरविंद यांचे 150वी जयंतीचे वर्ष या दिव्य योगायोग निमित्त उद्योजक श्री कुणाल सुरेश पाटील मांडे यांच्याकडून प्रथम ते 6वे चषक आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाज फलंदाजासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी मात्र स्पॉन्सरशिप केले गेले. ब्रदर स्पोर्ट्स आणि ट्रॉफी तेजस पाटील यांच्याकडून मालिकावीर, योगेश तुकाराम घरत यांच्याकडून मालिकावीर सायकल, जीवदानी स्पोर्ट्स संजयजी पाटील बेस्ट बॉलर शूज अजून पारितोषिका आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आणि हेमंत कोळी या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या या वाईटच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा.
33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. धीरज झा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल का? अशरफ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावाचा पाऊस पडेल का? त्यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा विशाल कोळी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा येत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 34 या धावसंख्येवर. तदनंतर माऊले एक्वा क्विक अँड ड्रो सर्व्हिस अभिनंदन भोईर यांच्याकडून सिक्सर किंगसाठी एक्वा प्युरिफायर म्हणून त्यांना भेट दिली जाईल. जास्तीत जास्त षटकार ज्याच्या बॅटमधून निघतील त्या खेळाडूला. यावेळेला प्लेड ऑन बॅटची एज आणि डावी यष्टी यावेळेला उद्ध्वस्त होत असताना धीरजच्या अगोदर खेळण्याचा मनसुबा खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा केला होता. धावांची गती मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत स्थिरावले गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तर थार गाडी जी कोणाची आहे तर ती कृपया करून आपण हटवायची आहे, कारण थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. त्याकरता मी विनंती करेन. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या शिवनेरी चषक 2022च्या माध्यमातून. पर्व तिसरे खूप सुंदर चेंडू होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला विशाल कोळी. एक अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये आणि नेहमीच आपल्या संघासाठी 100% देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 34 धावा. तेजल 11 वालीव संघ थोडासा चाचपडतोय आतापर्यंत, परंतु संदीप सांबरे या खेळाडूकडे सुद्धा तेवढा कॅलिबर आहे. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. जेव्हा संघ संकटात असतो ना त्या वेळेला मात्र आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा इतिहास रचतो. टप्पा पडल्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला चेंडू निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर 34 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 वाईड नंतर केलेला कमबॅक हा विशाल कोळीसाठी खूप फायदेशीर ठरतोय. ह्या वेळेला अगोदरच खेळण्याचा मनसुबा डबल माइंड मध्ये शैलू त्या ठिकाणी पूर्ण बीट होतोय, रुपेश कोळी बीट होतोय आणि रितेश गंगेकर त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय कव्हर करत असताना. बाईटच्या स्वरूपात हेमंत कोळी त्या ठिकाणी दर्शवतायत पंचांच्या भूमिकेत. आजपासून जॉईन झालेत. कालच्या दिवसापर्यंत शशी साटम सरांना आपण पाहिलं होतं. एका साईडला कल्याण घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळतात. निकनेम कल्याणी या नावाने जास्तीत जास्त पसंत मिळाली. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 35 वर 35 धावा. टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या इशाराने धावसंख्येत भर होते. अवांतर स्वरूपात धावसंख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. संदीप भोईर डोंगरीपाडा, प्रकाश भोईर जलसार यांच्याकडून थंड पाण्याचे जार जे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 36 रन 36 धावा. यावेळेला मात्र सरळ बॅटने अशरफच्या बॅटमधून निघालेला एक जबरदस्त अप्रतिम माइंड ब्लोईंग शॉट 6 धावा 6 रन्स. या षटकाराने महेंद्र भोईर आमच्या डाव्या साईडला पाहायला मिळत आहेत. तर विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे ज्यांनी शूज दिलेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. जी थार गाडी आहे ती प्लीज कृपया करून आपण हटवायची आहे. जो मालक असेल त्याला मी विनंती करेन प्लीज हटवा, जेणेकरून थोडंसं अडचण निर्माण झालेली आहे. तर प्लीज रस्ता मोकळा करा. गणेश कारभारी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. खूप वर्ष क्रिकेट ज्याने हाताळले हरेश्वर किनी, प्राण भोईर हे मॅचचा आनंद घेत आहेत. आणि स्पर्धा लवकरच येते फेब्रुवारी एंडिंगला 2 लाखाची डे अँड नाईट रावळे अजय भोईर यांची स्पर्धा रावळेच्या मैदानात 2 लाखाची ती स्पर्धा पाहायला मिळेल. एबी ट्रॉफी 2023. यावेळेला हातमध्ये येणारा चेंडू अशरफने मात्र रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही. कमबॅक करत असताना आपण पाहतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 42. समोरच महेंद्र भोईर यांना आपण पाहू शकतात. महेन या नावाने जास्तीत जास्त पसंती ज्यांनी शूज दिलेत क्षेत्ररक्षकासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सुरेश मित्रमंडळ, सुरेश महिला मंडळ, फुलटसन ग्रुप, तोडफोड ग्रुप यांच्या माध्यमातून सुद्धा विशेष सहकार्य. ऑन साईडला बैल मुझे मार सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी हा आलेला खणखणीत दर्जेदार शिवनेरी षटकार 6. या षटकाराने मात्र
धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्ती अखेर 48-12च्या ॲव्हरेजने. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 11 धावा आल्या आणि 12 धावा आल्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर विशाल कोळीच्या या षटकामध्ये यश किने आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत की धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा अशा पद्धतीने आपण पाहू शकतायत. हाफ ॲनालिसिस 48 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना एक तेजल 11 वालिव अशरफ मंसूरी इज ऑन फायर. सुंदर भगवा असं वातावरण, भगवे झेंडे चहू बाजूने प्रसन्नता देणारे हे यावेळेला आपण पाहतो. जो कलर आहे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय, सॅफ्रन कलर म्हणून पाहायला मिळतोय. समोरच जर आपण पाहिले तर अगदी झाडावर 2 झेंडे लहरताना आणि फलंदाजाला संकेत खास करून देत असताना हे झेंडे पाहायला मिळतात की हवेचा झोत कोणत्या बाजूला आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक अशी हवा पाहायला मिळते. समोरच सुभाष कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि असं म्हणायला हरकत नाही. एक संघ डीजे मॅन फुलटॉस चेंडू ऑन साईडला, खूप चांगला फटका, टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा खणखणीत दर्जेदार निमेश सान्नेच्या चेंडूवर संदीप सांबरेचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 54 रन्स. एकाच संघामध्ये मात्र 4 बंधू खेळताना तेजल 11 वालिव संघातून पाहायला मिळतात. निलेश सांबरे, संदीप सांबरे, वसंत सांबरे आणि अनिल सांबरे अशा प्रकारचे 4 बंधू एकत्रित खेळत असताना पाहायला मिळतात. धावांची गती स्कोर कार्डवर 54. अशोक सांबरे ऑन साईडला, संदीप सांबरे ब्रँडेड षटकार. कलवाच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. इट इज अ बिग 6. जबरदस्त हा प्रहार केला गेला. या षटकाराने जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 60. शुभम पाध्ये यांच्या स्वागतासाठी हा चेंडू गेला होता. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एसपी बॉईज ट्रॉफी कोण विसरेल. पावसाळी रबर बॉल 1 लाखाची स्पर्धा वेढीच्या मैदानात. धावांची गती स्कोर कार्डवर 60 धावा झालेल्या आहेत. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. शैलू यावेळेला काहीतरी समजवताना, या अपकमिंग यंग टॅलेंटला विशाल कोळी काहीतरी समजवताना, संदीप सांबरे आक्रमकता साध्य करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 60 रन्स. या वेळेला मात्र येणारा हा बॅक टू बॅक 3 षटकार, 3 in row. व्हॉट अ बॅटिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय संदीप सांबरे. या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 66 धावा. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की बाबूच्या बॅटमधून आक्रमकता दाखवली होती. एसके जॉईन झाले, त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात संगीतमय वातावरण निर्माण केलं जाईल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 66. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, जे श्रोते tenniscricket.in च्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर चालता बोलता मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा धन्यवाद. ऑन साईडला षटकार क्रमांक 4. जबरदस्त प्रहार केले जात आहेत या वेळेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 72 धावा, 72. धावा, 72 रन्स, 4 षटकार तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत. निमेश सान्ने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. त्यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर कल्याण घोरपडे सर या ठिकाणी वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर
एकंदरीत पाहायला मिळते 73 धावा, अजून 2 षटकार, एक अनोखा रेकॉर्ड या मैदानात होण्याची दाट शक्यता. परंतु निमेशकडे ती क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आहे, तो आज लेंथला विसरलाय. परंतु संदीप सांबरे सारखा सुद्धा क्वालिटी दर्जाचा फलंदाज आहे. यावेळेला 5वा षटकार समोर खेळलाय व्ही फॅक्टर मध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, यूज अ 6, मॅसिव्ह हिट, 6. या मैदानात रंगील का पाहायचं आहे, चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावर 79, क्रमांक 6व्यावर येऊन संदीप सांबरेने मात्र क्वालिटी दर्जाची फलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर्ब अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय सँडी. एक समोर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रुपेश कोळी. शैलूला मात्र शैलू पुढे असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं, कारण रेकॉर्ड हा रेकॉर्ड असतो आणि रेकॉर्ड मोडण्यासाठीच बनलेला असतो, हे आपण सातत्याने पाहिलंय. संघाला गरज होती, संघाला गरज असताना 30 धावांचे आतापर्यंत ताबडतोड खेळी केले. मनमीत गुसेकर लॉंग ऑफ, थोडासा वाईडिश होता. लॉंग ऑफ कडे मात्र यावेळेला सरकवला जातो. विशाल कोळी लॉंग ऑन कडे पाहतो. कपिल पाटील डीप मिड विकेट मिड ऑनला पाहतोय. यावेळेला नोचा इशारा आणि नोच्या इशाराने मात्र पुन्हा एकदा संधी आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 80 धावा, 80 रन्स. परंतु त्या 6 षटकारांपेक्षा संघाला खूप गरज होती. आतापर्यंत 5 षटकार तर जरूर आले, परंतु यावेळेला डेफिनेटली चांगली फलंदाजी करत असताना प्रत्येकाची मने जिंकलेत. आणि आज सफाळेकर सुद्धा मात्र खुश असतील की वसई विरारचं क्रिकेट हे सुद्धा प्युअर आणि क्वालिटी क्रिकेट आज आम्हाला पाहायला मिळालंय. धावांची गती जर आपण पाहिली तर 80 रन्स, 80 धावा फलकावर. मनमीत काहीतरी कान मंत्र देत असताना आपल्या सहकार्याला की निमेश तुझी गोलंदाजी खूप छान आहे, परंतु आजचा दिवस या वेळेला मात्र लेंथ विसरलाय. संदीप सांबरेचं कौतुक करावं तेवढं कमीच. एकदा जोरदार टाळ्या होत्या संदीप सांबरेसाठी. काय फलंदाजी यावेळेला केली गेले. पुन्हा एकदा गोलंदाज. त्यावेळेला चेंज ऑफ पेस केलं, शेवटच्या चेंडूवर मात्र बीट केलं आणि पूर्णपणे मात्र यावेळेला आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 80, परंतु ज्या अनुषंगाने संदीप सांबरेने फलंदाजी केली, अफलातून कामगिरी केली आणि तेजल 11 वालिव संघाला एक सन्मानपूर्वक धावसंख्येवर या ठिकाणी घेऊन गेला, ही खूप महत्वाची भूमिका. वेल प्लेड संदीप, अप्रतिम चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला. तर यानंतर होणारा सामना पाहायला मिळणार आहे. 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. खुशी 11 धानिव संघाचा कॅप्टन आणि सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कॅप्टन. प्लीज लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. त्या ठिकाणी प्रशांत जाधवडे सर आपल्या समोर जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये 81 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट शिवनेरी चषक 2022चा हा शानदार थरार. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, क्वालिटी दर्जाची स्पर्धा. या स्पर्धेचं रूपरेषा आपण सातत्याने पाहिलंय. शिवनेरी चषक 2022. थँक्यू डिझेब. इथे आता सत्याने कोपरी संघाचे कॅप्टन दाखल झालेले आहेत, भारत पाटील. तर दुसऱ्या बाजूला आता खुशी 11 अर्थात धानवी संघाचा कॅप्टन देखील दिनेश खरत यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातो आहे. 2022 अर्थात कोपरी संघाने टॉस जिंकला. यावेळेला टॉस अत्यंत महत्वाचा आहे. रणनीती निश्चित त्याबद्दल चर्चा, परंतु निर्णय काय असणार आहे टॉस जिंकल्यानंतर?
फिल्डिंग करू आम्ही. यापूर्वी थोडासा वेगळा डिसिजन, आता वेगळा डिसिजन. आता यापूर्वी जर बघितलं बॅटिंग केली होती, आता फिल्डिंग करण्याचा एक वेगळा मनसुबा. संध्याकाळच्या सत्रामध्ये काही वेगळा अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुमची बनलेली आहे का? हो, सकाळी थोडंसं जो लेफ्टीसाठी होता म्हणून बॅटिंग होतं आम्हाला. आता रायटीसाठी आहे तर आम्ही फिल्डिंग करू पहिले. ते आतून म्हणजे फॉर्ममध्ये असलेले बॅट्समन सोडून किंवा बॉलर सोडून कोणाकडनं अजून अपेक्षा आहे? प्रथमेश ओकेकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. ओके, तुम्हाला शुभेच्छा असतील. अर्थात फील्डिंग करने का निर्णय घेतला है. फिलहाल अगर देखें तो ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण है. एक तगड़ी टीम के खिलाफ आपको खेलना है और आपको बल्लेबाजी करनी है, तो वो कितने रन काफी हो जाएंगे? क्या फाइटिंग टोटल हो सकता है? 60+ 60 प्लस. यहाँ से कौन से ऐसे बल्लेबाज है जो बेहतर प्रदर्शन इस सतह पर कर सकते हैं? विश्वनाथ जय, आसिफ भाई, विजय. ओके, आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. तो मैच के अंदर, अगर मैदान के अंदर बात करें तो बहुत महत्वपूर्ण जो मैच है वो शुरू हो रहा है और दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. सिक्का उजला कोपरी के पक्ष में गिरा और इन्होंने कहा कि भाई हम आज बॉलिंग करने वाले हैं. आज सुबह के सत्र में बल्लेबाजी करना वो पसंद कर रहे थे, लेकिन आज रणनीति में बदलाव हुआ है. मजा आएगा इस मुकाबले में, क्योंकि इस मैच में भी धारियों के पास तगड़े खिलाड़ी है, स्टार खिलाड़ी है ऑलरेडी. खास करके विश्वनाथ जाधव की बात करें तो बड़े मंच पर खेल कर आए हैं. भरत पाटिल की बात करें तो भरत पाटिल ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है. भरत और विश्वनाथ के बीच बहुत बड़ा मुकाबला, बहुत बड़ा बैटल होगा. मैदान के अंदर वो मैच शुरू हो रहा है. मैं विनती करूं कि ज्यादा समय न ले. टॉस इंपॉर्टेंट था और बहुत सारी चीजें मैदान के अंदर होने वाली हैं. प्रमोद जी हमारे साथ जुड़ेंगे कॉम बॉक्स में. आइए चलते हैं कॉम बॉक्स में, प्रमोद शिर्के के साथ जुड़ेंगे. आदरणीय सन्माननीय शुभमजी पाध्ये साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. एक सुंदर दानशूर व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद शुभमजी पाध्ये साहेब. आणि आपणास विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या आपण ऐकूया प्रशांत जाधवडे यांना. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2022. संदीप साबरे गेंदबाजी करने के तैयार. स्ट्राइकर एंड पर रुपेश. पहली गेंद पर देखिए क्या खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया. डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर जाते हुए गेंद. 6 रन, खूबसूरत छक्का. का क्या स्वागत हुआ, क्या जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज रुपेश का. बैकफुट चले गए और बढ़ गया फील्डिंग पॉइंट पर. सुंदर फील्डिंग का मुजाहरा पॉइंट पर रहा है. नीलेश सांबरे गेंदबाजी कर रहे संदीप सांबरे. पॉइंट पर एक बार फिर नीलेश सांबरे. रुपेश का अच्छा स्ट्रोक था. लाजवाब फील्डिंग मैदान के अंदर बिल्कुल हुई है. रन संख्या फिलहाल देखें तो 6 रन. रन संख्या कुल मिलाकर 7 रन. रुपेश 7 पर पहुंच चुके हैं. शेलू स्ट्राइकर एंड पर. ऑफ टीम के बाहर गेंद थी. बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र में. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. मैग्निफिसेंट बैटिंग. शुक्रिया शुक्रिया डीजे. यानंतर होणारा सामन्याकरता 4 षटकं असतील. 4 षटकांचा सामना असणार आहे. फिलहाल संदीप सांबरे गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइकर इन पर आप देख रहे शेलू को. और ब्रॉकल में गेंद थी. तानाजी थोड़ा सा फंबल होते हुए गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ आ रहे. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में नहीं सोच रहे. रुपेश और शेलू दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है और रुपेश को मैंने बहुत बार देखा है, वो स्वाभाविक खेल करना पसंद करते हैं. रन संख्या फिलहाल 14 रन. यश किनी हमारे साथ जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए. इससे पहले शेखर किनी को आपने देखा था गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज तैयार. उड़ाया आसमान की तरफ. बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए काउ कॉर्नर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी जवाबी हमला रुपेश का मैदान के अंदर.
लगातार 5 छक्के जड़ने का काम किया था, लेकिन उनके खिलाफ खेलते हुए रुपेश और शोरू ने 3 छक्के जड़े हैं। मजा आ रहा है, एक जबरदस्त बैटल मैदान के अंदर बिल्कुल है। ये अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, एंगल क्रिएट किया था, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे, तो आखिरी गेंद पर बिल्कुल वो बिंदी है। पहले ओवर का खेल, रन संख्या 20 रन बगैर किसी नुकसान के, 81 रनों की जरूरत है। आप देख रहे हैं शूद्र चषक 2022। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे और बताएंगे दूसरे ओवर की अद्भुत कहानी। गेंदबाज वसंत को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइक रेन पर शैलू। वाली प्रीमियर लीग में वसंत ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया था। संदीप सांवरे का प्रदर्शन कमाल का रहा था। रुपेश का आक्रामक बल्लेबाज। नॉन स्ट्राइक रेन पर शैलू के पास अनुभव की कोई कमी नहीं है और बढ़िया क्रिकेट। पहले ओवर में 20 रन, अच्छा स्टार्ट बल्लेबाजों ने जरूर किया है। आखिर गेंद पर बिंदी आई थी, स्ट्राइक रेन पर शैलू है और वसंत फिलहाल गेंदबाजी करने के लिए तैयार है। प्रतिभाशाली गेंदबाज हैं। ऑन साइड पर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, बल्लेबाज शैलू के लिए। हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और लिया कैच। वसंत जो है सबको पसंद और इन्होंने लिया पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। बल्लेबाज धीरे धीरे आते हुए। इंपॉर्टेंट मुकाबला, शैलू का विकेट गिर चुका है। पहले विकेट का पतन मैदान के अंदर देखे तो वाल्यू टीम के लिए तेजल 11 वाल्यू की टीम जो आज फील्डिंग कर रही है, जिसमें नीलेश सांवरे खेल रहे हैं, जिसमें संदीप सांवरे खेल रहे हैं, जिसमें वसंत सांवरे खेल रहे हैं। सांवरे ब्रदर्स का जलवा मैदान के अंदर आप देख रहे हैं। नीलेश सांवरे का बल्ला आज खामोश रहा, लेकिन जबरदस्त फील्डिंग की। उसके बाद में मौका दिया था खास करके संदीप सांवरे को, तो इन्होंने अपना जलवा दिखाया। प्रेशराइज सिचुएशन में, दबाव की स्थिति में इन्होंने 5 छक्के जड़े और अब जाकर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए मनमीत। दबाव तो रहेगा, स्टार्ट अच्छा हुआ, उसके बाद में पहली गेंद पर विकेट मिला है वसंत सांवरे को। स्ट्राइक रेन पर मनमीत। विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है और इस महान बल्लेबाजों का नंबर जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। जिम्मेदारी यहाँ मनमीत के कंधों के ऊपर और एक तरफ जब विकेट मिला है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस भी बढ़ता हुआ। वसंत राइट आर्म ओवर द विकेट। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। वैसे कद इतना बड़ा नहीं है इस खिलाड़ी का, गेंदबाज का बात कर रहा हूं मैं वसंत, लेकिन लाइन लेन पर निर्भर रहते हैं, अनुशासन के साथ गेंदबाजी करते हैं। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। पहले ओवर में 20 रन आए थे तो दूसरे ओवर में प्रेशर गेंदबाज के ऊपर था, लेकिन पहली गेंद पर शैलू का विकेट इन्होंने लिया, प्राइसलेस विकेट था। उसके बाद में मनमीत को बीट किया है। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। कल्याण घोरपड़े हमारी तरफ बढ़ते हुए वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। अब देखिए यहाँ बॉल डालने से पहले, डिलीवर होने से पहले बल्लेबाज शफल हो रहे हैं और इसका पीछा करने की कोशिश। वसंत सांवरे का थोड़ा नियंत्रण नहीं था मैदान के अंदर। कल्याण घोरपड़े आप देख रहे हैं प्रमुख अंपायर के तौर पर काम करते हुए। हेमंत कोहली स्क्वायर लेग पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। फ्लाइंग स्वीप, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर। ओ खराब शॉट। प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है। मनमीत का खराब शॉट। वसंत एक बार फिर आप भाई सबको पसंद, मैग्निफिसेंट बॉलिंग।
स्वागत है शून्य चषक 2022 का घमासान आप देख रहे हैं। मैदान के अंदर जबरदस्त गेंदबाजी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे गेंदबाज वसंत। विकेट, उसके बाद में बिंदी गेंद, व्हाइट बॉल और विकेट है। अब बल्लेबाजों के लिए मंत्र है क्रिकेट, डोंट थ्रो योर विकेट। विकेट खोएंगे तो बिल्कुल मनोबल गिर सकता है। अभी आत्मविश्वास वसंत का 7वें आसमान पर। बल्लेबाज स्ट्राइकर इन पर विशाल नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात है, जिसमें कि 2 खिलाड़ी आप दायरे के अंदर देख रहे हैं। यहां से ऑफ स्टंप के बाहर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद। इस ओवर में वसंत का तीसरा शिकार। वाह भाई वाह, क्या गेंदबाजी कर रहे हैं विशाल। बैक टू द पेबल जाते हुए मैग्निफिसेंट सुपर बोलिंग। का जलवा मैदान के अंदर। नीलेश साबरे कैच ले रहे हैं, संदीप साबरे बल्लेबाजी कर रहे हैं, वसंत साबरे गेंदबाजी कर रहे हैं। साबरे ब्रदर्स मैदान के अंदर छाए हुए हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए सनी। साझेदारी की जरूरत है यहाँ नायगांव टीम को। ऑन हैट्रिक तेज दायरे के अंदर तानाजी है और यह खतरा हो सकता है। आउट, उंगली खड़ी होती भी। बल्लेबाजों के बीच तालमेल की कमी। तानाजी ने एक बार फिर अच्छा थ्रो किया। वसंत आप एक बार फिर कमाल कर रहे हैं मैदान के अंदर। जब एक बार फिर मैदान के अंदर जान डालते हुए शानदार प्रदर्शन गेंदबाज द्वारा, कमाल का प्रदर्शन। रनआउट के तौर पर बल्लेबाज आउट, गॉन। चला, बहुत बढ़िया गेंदबाजी। अब देखिए बल्लेबाज रुपेश अभी भी है मैदान के अंदर। मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं तो रुपेश है, कमाल के खिलाड़ी हैं। जब तक मैदान के अंदर रुपेश है तब तक टाइगर जिंदा है, सब लोगों को पता है। वैसे ही एक आउट टीम में बिल्कुल वो कमाल के खिलाड़ी है और बड़े शॉट खेलते हैं। अब मजा आएगा। वसंत अच्छी गेंदबाजी तो जरूर कर रहे हैं, ऑन हैट्रिक थे, लेकिन रनआउट के तौर पर वो विकेट मिला। रन संख्या 21। दबाव बल्लेबाजों के ऊपर। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। इस गेंद को इनसाइड पर गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया। 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। विकेट के नुकसान पर 25-4। मी मैदानामध्ये तानाजी आणि धीरजला विनंती करेन जास्त टीम मीटिंग करू नका, कारण इथून अजून बरेच मॅच शिल्लक आहेत। चला लगेचच मॅच सुरू करा, सर्व क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती जातील। बहुत सारे विकल्प हैं इस वक्त, खास करके वालिव के पास। धर्मेंद्र बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी। धर्मेश मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। ज्यादा चर्चा हो रही, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। 25-4 विकेट के नुकसान पर है। आप देख रहे हैं शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2022 प्रतियोगिता का आज का तीसरा दिन। धीरज झा गेंदबाजी कर सकते हैं, तानाजी गेंदबाजी कर सकते हैं, मंसूरी गेंदबाजी कर सकते हैं, जाकिर गेंदबाजी कर सकते हैं। लेकिन आज अलग रणनीति में देख रहा हूं तेजल इलन वालियों की। जो यंग गेंदबाज है उनको मौका दे रहे हैं। जाकिर को मैं देख रहा हूं समझाते हुए असद को, यंग टैलेंट। वालिव प्रीमियर लीग में सबसे बेहतरीन प्रदर्शन करने वाले ये खिलाड़ी हैं। इमर्जिंग प्लेयर रहे थे और वही खिलाड़ी मैदान के अंदर उभरता हुआ सितारा। अब मजा आएगा। धर्मेश एक गेंद पर अटके हुए हैं, लेकिन मैं अभी भी कह रहा हूं कि रुपेश है तब तक टाइगर जिंदा है। मजा आएगा। 25-4 विकेट के नुकसान पर
धर्मेश ऑन स्ट्राइक, फील्डिंग ऑफ साइड पर देखिए तो 4 खिलाड़ी, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, 2 खिलाड़ी दायरे के अंदर, ऑन साइड पर। अब फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो रही है। इस ट्रक ओवर पर एक खिलाड़ी बढ़ता हुआ, तानाजी इस वक्त आए हैं इस ट्रक ओवर पर। जाकिर को देख रहा हूं लॉन्ग ऑफ पर, असद गेंदबाजी करने के लिए तैयार। ओ छोटे कद के गेंदबाज टप्पा खाने के बाद गेंद घुमाव लेती हुई चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। वैसे श्रीलंकन गेंदबाज जमीन डवास का कद कितना बड़ा होता, कितना बड़ा था? नहीं बड़ा था, लेकिन छोटा था। बहुत ही इंटरेस्टिंग गेंदबाज थे। सबसे बेहतरीन गेंदबाजी श्रीलंकन टीम के लिए जरूर की थी। असद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, दोबारा फंसाया। अब देखते क्या होता है। इस वक्त रनआउट के तौर पर क्या बल्लेबाज आउट हो जाएंगे? बिल्कुल धर्मेश को वापस जाना पड़ेगा। 2 गेंदों पर बिल्कुल फंसाया था। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज असद द्वारा। 5वें विकेट का पतन। आइए शिवाजी गाना सुनते हैं, गाने के साथ वापस आएंगे। असद असरदार सरदार बने हैं। बड़ा शिकार, बड़ा शिकार। असद असरदार सरदार रुपए जाएंगे मैदान के बाहर। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। इस नॉन स्ट्राइक रेंज पर है ने बल्लेबाज कपिल ऑन स्ट्राइक। इस बार भी रिवर्स से खेलने की कोशिश। टप्पा खाने के बाद बिल्कुल इनको वो चाल भी मिल रहा है, एक बार टर्न भी मिल रहा है, तो परेशान करते हुए आज बल्लेबाजों को, खास करके असद। अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। रन संख्या फिलहाल स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 26 रन। 6 विकेट के नुकसान पर नायगांव की टीम स्ट्रगल कर रही है, संघर्ष जारी है। पारी लड़खड़ाती हुई क्या बल्लेबाज रितेश कुछ अच्छे स्ट्रोक खेलेंगे, मैच को बनाएंगे? ओवर तीसरा प्रगति पर है। जितनी डॉट गेंदें आएंगी, जितने विकेट गिरेंगे, आपका मनोबल गिरेगा। बल्लेबाज के तौर पर आपको इस दबाव को झेलते हुए अच्छी पारी खेलने की जरूरत है। मन तो सभी के पास होता है, लेकिन मनोबल सबके पास नहीं होता है। तो इस मनोवैज्ञानिक दबाव में आपको अच्छा प्रदर्शन करना है। और बड़ा खिलाड़ी वही होता है ना, जो मैदान के अंदर जब जाता है तो अपने मौजूदगी का एहसास दिलाता है। रितेश ऑन स्ट्राइक, असद तैयार गेंदबाजी करने के लिए। हेलीकॉप्टर उड़ाया, जाकिर जाकिर लिया कैच। बल्लेबाज रितेश बैक टू द पेबल जाते हुए ये छोटे कद के गेंदबाज ने बार बार शिकार किया है। जबरदस्त प्रदर्शन असद द्वारा। असद असरदार सरदार।
क्या दमदार प्रदर्शन इन्होंने किया। नायगांव जैसी एक तगड़ी टीम है और दावेदारी का पेश करने वाली टीम, उनके खिलाफ जाके आपने जबरदस्त प्रदर्शन किया है। नए बल्लेबाज संचित मैदान के अंदर कपिल का साथ देने के लिए। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर गेंदबाज असद द्वारा। छोटी गेंद थी, मौका मिला था बिल्कुल ऑन साइड पर खेलने के लिए। एक बार फिर टप्पा खाने के बाद उछालता घुमाव था। इस ओवर में पहले बने हुए हैं असद। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। कुल मिलाकर इन्होंने किए 2 शिकार और कहा एक बार फिर रंग भरने के लिए हम हैं तैयार। इस मुकाबले में असद असरदार सरदार मैच में बिल्कुल आया पलटवार। सुबह जी आइए गाना सुनाते, गाने के साथ वापस आएंगे 27-7 विकेट के नुकसान पर। के नुकसान पर विकेट गिरने का सिलसिला जारी है। फिलहाल देखिए तो 54 रनों की जरूरत है, 12 गेंदों का खेल आना बाकी। और जो है सबको पसंद वो है वसंत। मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आए हैं। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अगर 12 गेंदों में 54 रन आप बनाते तो बिल्कुल आज इतिहास हो जाएगा। लो पुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। धीरज गेंद की तरफ जाते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद को रोक लिया। विकेट कीपर है धीरज, स्क्वायर लेग की तरफ चले गए थे। पहली गेंद पर सिंगल। और इस मुकाबले में बिल्कुल बहुत अच्छा प्रदर्शन रहा है गेंदबाज वसंत सांबरे का। असद उभर कर आ रहे इमर्जिंग प्लेयर हैं, बहुत ही बढ़िया प्रदर्शन कर रहा है। वाली प्रीमियर लीग में सबसे बेहतरीन प्रदर्शन करने वाले खिलाड़ी राहुल जी घरत, इनके नेतृत्व में वो टूर्नामेंट होता है। 12 जनवरी से एक बहुत बड़ा टूर्नामेंट आ रहा है नवजीवन के मैदान पर। 15 तारीख को ग्रैंड फाइनल होगा इस प्रतियोगिता का। फुल टॉस है, मौका मिला बल्लेबाज को अपने बाजू खोलने के लिए और खराब गेंद पर सही नसीहत, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। थँक यू डीजे। तर भारताची स्थिती नाजूक होती आणि 5-17 अशी स्थिती होती। कपिल ते मैदानामध्ये गेले आणि तिथे तिरकी रेषा होती ती काढून टाकली आणि त्यावेळेला एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली होती। पुन्हा एकदा आपण पाहूया। 17ला 5 होत्या, तिरकी रेषा काढल्यानंतर काय होतं 175 धावांची खेळी त्यांनी साकारली होती। आता कपिल मैदानामध्ये आहे, नायगाव नाजूक स्थितीत आहे, तुम्हाला मोठी खेळी साकारायची आहे आणि विस्फोटक बैटिंग करायची आहे। 35-7 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए वसंत, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी पहले ओवर में। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज कपिल पाटिल। स्टोक अच्छा, शानदार कड़क शॉट, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। अच्छा स्ट्रोक था ये। शुक्रिया डीजे। 9 गेंदों का खेल आना अभी भी बाकी है, मैच समाप्त नहीं, मैच अभी भी ऑन है। अगर यहाँ 3 गेंदों में 3 अच्छे स्ट्रोक आते हैं तो मैच को एक बार फिर आप बना सकते हैं। सचिन बंडू पाटील रांजणपाड्याचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून 1100 रुपये या स्पर्धेकरता आलेले आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच सर। 39/7 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार वसंत। ओ गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ। भाई खेल में इस तरह से आपको बल्लेबाजी करनी होगी। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या आपका मुसाफिर बन जाऊंगा। स्कोर बोर्ड को आप चलाते रहिए, मजा आएगा। शुक्रिया डीजे। 8 गेंदों का खेल से 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण है, ये 2 गेंदे प्राइसलेस गेंदे हैं, बेशकीमती गेंदे हैं। वसंतैया इस ओवर में अच्छी बल्लेबाजी कपिल द्वारा। रिवर्स स्वीप, रत्नात्मक बल्लेबाजी, गेट बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 6 रन। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का।
वापस आया है, कमबैक जरूर किया गया है। मैच से बिल्कुल बाहर थे। इसी ओवर में वसंत के खिलाफ कपिल पाटिल ने शानदार बल्लेबाजी की। हर्षद पाटील जॉमी यांना मी सन्मानपूर्वक विनंती करेन, सर आपण व्यासपीठावरती या आखिरी गेंद शेष, नहीं ये शॉट अच्छा नहीं था। आखिरी गेंद पर बिंदी है और आखिरी गेंद पर अगर देखें तो बिल्कुल वसंत ने एक डॉट बॉल डाला है और आपके पास 6 गेंदें हैं, 32 रनों की जरूरत है। कीर्तिमान बनाने का मौका बल्लेबाजों को है। वसंत को तो लिए थोड़ी सी परेशानी। इस ओवर में अच्छी बल्लेबाजी कपिल पाटिल द्वारा। अभी तक इस ओवर की कहानी देखें तो सिंगल, छक्का, वाडी बॉल, चौका, चौका, छक्का और बिंदी गेंद है। ये लेखा जोखा था। जुबाचे गाना लेके वापस आएंगे। 6 गेंदों में 32 चाहिए, ज्यादा समय न ले, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और जाकिर के हाथ में गेंद है। ईमान जाकिर इनामदार, वाली प्रीमियर लीग में इनका भी बहुत अच्छा प्रदर्शन रहा था। पहली गेंद सही ठिकाने में सटीक लाइन पर गेंदबाजी जाकिर इनामदार द्वारा। वैसे खेल के साथ इनका नाम थोड़ा सा अलग है, जाकिर ईमानदार। मैदान के अंदर गेंदबाजी करने निकला है। 5 गेंदों का खेल है, 31 रनों की जरूरत है। पिछला ओवर बहुत अच्छा रहा नायगांव टीम के लिए। ओहो बढ़िया प्रदर्शन। बैकफुट जाके ऑनसेट पर पुल करना चाहते थे बल्लेबाज कपिल पाटिल। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, बाहर की तरफ भी लेके जा सकते, उतनी तो कला इनके पास है। अच्छा वेरिएशन, विविधता के साथ गेंदबाजी करते। रन संख्या 50 रन 7 विकेट के नुकसान पर। 6 गेंदों का खेल था और जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। अब आप जाकर आपके पास 4 गेंदे हैं और 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए एकवीरा नायगांव को। ये बाहर की तरफ आई है, यहाँ खिलाड़ी मौजूद। असद भाई एक हाथ से कैच लेना चाहते थे। इस मैच में आप सब कुछ कर सकते हैं क्योंकि बैंक बैलेंस बहुत ज्यादा। 3 गेंदों का खेल जीतने के लिए बिल्कुल 30 रनों की जरूरत है। दबाव नायकबाग के ऊपर है। आप गेंदबाज के तौर पर असरदार सरदार साबित हुए। अब जाकर अगर देखें तो बढ़िया प्रदर्शन मैदान के अंदर जाकिर द्वारा। क्लीन बॉल, जाकिर इनामदार, जाकिर ईमानदार, जाकिर दमदार, जाकिर शानदार विकेट लिया है जबरदस्त तरीके से। शुक्रिया डीजे। एकवीरा नायगांव एक बहुत ही तगड़ी टीम है, बहुत सारे ट्रॉफी जीत चुकी हैं, चैंपियन बहुत बार बने हैं। लेकिन आज तेज 11 वालियों ने बहुत ही अलग सोच के साथ, एक अलग रणनीति के साथ मैदान के अंदर प्रदर्शन किया है। शिवनेरी ग्रुप प्रेजेंट छोटी गेंद, जबरदस्त स्ट्रोक, बैकफुट पर ऑन साइड पर गेंद को खेलते हुए डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर गेंद जाते भी 6 रनों के लिए। शुक्रिया डीजे। 57 विकेट के नुकसान पर 1 गेंद और 24 रनों की जरूरत है। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी तरह से इस गेंद को रोकने की कोशिश असद ने की थी। गेंद बिल्कुल आती भी इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में। अशरफ ने गेंद को रोक लिया और इसी के साथ अगर देखें तो ये मुकाबला शानदार तरीके से इस मैच में जबरदस्त दमदार प्रदर्शन करते हुए तेजल 11 वालियों ने जीत लिया है। वेल डन तेजल 11, असद, वसंत और उसके साथ इनामदार, दमदार, शानदार, जाकिर।
सेकंड करायचं आहे नायगाव चला मैदानामध्ये नायगाव आपण मैदानामध्ये चला एक थोडा वेळ